अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव मनसेचे उपजिल्हा प्रमुख संतोष गंगवाल यांनी अचानक पक्षाला राजीनामा देत अवघ्या काही तासांतच भाजपच्या कोल्हे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या घडामोडीनंतर मनसेने आज कोपरगाव येथे पत्रकार परिषद घेत अधिकृत भूमिका स्पष्ट केली। पत्रकार परिषदेत मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांनी गंगवाल यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देत पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडली। त्यांनी गंगवाल यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत मनसे संघटना मजबूत असल्याचे सांगितले। त्यानंतर शहर अध्यक्ष सतीश काकडे यांनीही पत्रकारांशी संवाद साधत गंगवाल यांच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नोंदवली। त्यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडत मनसेच्या कार्यकर्त्यांना धीर दिला। या संपूर्ण परिषदेला मनसेचे मोठ्या संख्येने सैनिक उपस्थित होते। यावेळी मनसे सैनिक निलेश बापू काकडे यांनी आक्रमक पद्धतीने आपली भूमिका मांडत संतोष गंगवाल यांच्या अचानक झालेल्या निर्णयावर तीव्र शब्दात टीका केली आहे। सर्वप्रथम तर मी आपल्या सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत करतो। आमचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत। आणि काल जे तुम्ही जो प्रश्न केला की जे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल आणि दिव्यांग सेनेचे योगेश गंगवाल हे पक्ष सोडून गेले, राजीनामा दिला आणि गेले तर असंख्य कार्यकर्ते, मला तर दोघच दिसले, असंख्य तर कोणी दिसलं नाही। पण विषय असा आहे की त्यांनी कारण जे दिलं ते गेले, ठीक आहे, त्यांचं मत आहे, त्यांची लोकशाही गेले, आम्हाला त्याचं काही दुःख नाही। परंतु जाता जाता त्यांनी ॲलिगेशन केलं, ते पण कुणावर? राजसाहेब ठाकरे, जे राजकारणातले सगळ्यात अभ्यासू व्यक्तिमत्व, त्यांनी काहीतरी त्यांचं पक्ष येतो, त्यांचं सगळी संस्था आहे ती, आणि त्यांना वाटत नसेल का की आपण एबी फॉर्म द्यावा की आपल्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी लढवावी? परंतु ते तत्वाशी एकदम एकनिष्ठ असे राजकारणी आहेत, सत्य बोलतात। आणि ज्यावेळेस माणूस राजकारणात सत्य बोलतो त्यावेळेस तो थोडा पाठीमागच राहतो, जो खोटं बोलतो तो सगळ्यात पुढे असतो। जर राजकारणात जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर खोटं बोलावं लागतं, ते पण रेटून बोलावं लागतं। आणि तसंच राजसाहेबांनी एक तत्व होतं की जे मत चोरी चालू आहे, दुबार नोंदणी आहे मतदार याद्यांमध्ये, तर त्या कारणामुळे आम्ही इलेक्शन काय लढवणार नाही तोपर्यंत, किंवा इलेक्शन होऊ देणार नाही, हे त्यांचं तत्व आहे। आणि आजपर्यंत 2006 पासून आम्ही पाहतो की जेव्हा जेव्हा पक्ष म्हणजे खाली गेला त्यावेळेस, ग्राफ खाली गेला त्यावेळेस त्यांनी वरतीच आणलेला आहे। एकदम अभ्यासू त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल, त्याशिवाय त्यांनी एबी फॉर्म थांबवले का? त्यांनी काय सांगितलं होतं, सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आपण कितीही लढलो, किती इमानदारीने लढलो, पण जर ही मत चोरी होत असेल, ईव्हीएम हॅक होत असतील, तर इलेक्शन लढून आणि तुमची एनर्जी वेस्ट करून काहीही उपयोग होणार नाही, हे त्यांचं तत्व आहे। आणि त्या तत्वानुसार आम्ही जे पक्षात आलेलो आहे त्यांचे तत्व आम्हाला मान्य आहे, त्यांचे ध्येय धोरणं आम्हाला मान्य आहे, त्यांचे नियम आम्हाला मान्य आहे, त्यांचे आदेश आम्हाला मान्य आहे, म्हणून आम्ही या पक्षात अजूनपर्यंत टिकलेलो आहे। जे निष्ठावंत आहे ते अजूनही टिकतील। शिवसेनेसारख्या पक्षाला सत्तेत यायला जर 25-30 वर्ष लागली, आमची कोरी पाटी आणि बेसिक पासून सुरुवात केली, कुणाचे आमदार खासदार आम्ही काही चोरून पक्ष स्थापन केला नाही। सुरुवातीला 13 आमदार होते आमचे, 0 झाले, 1 आले, 0 झाले, ठीक आहे, पण तत्व तसेच आहे आणि कार्यकर्ते आणि मनसैनिक जसे तसे त्याच जागेवर आहेत। सतीशांना काकडे किंवा हे इतर जे पदाधिकारी आहेत सगळेजण, हे पण फाउंडर मेंबर आहेत ना, सुरुवातीपासून आहे। त्यांना वाटत नाही का आपण पण सत्तेत जाऊ? आपण पण काय आहे, आम्ही जरी सत्तेत नसलो, आम्ही जरी नगरसेवक नसलो, आमची जर सत्ता नसेल, तरी पण आमचे जे तत्व आहे, म्हणजे आमची जे दहशत आहे, मग ते अधिकारी असो किंवा राजकारणामध्ये असो, की आम्ही नगरसेवक नसूनही आमची नगरसेवकांपेक्षा, नगराध्यक्षांपेक्षा तेवढी ताकद आहे। ज्यावेळेस एक मन सैनिक जातो अधिकाऱ्यांच्या समोर उभा राहतो, त्याला पहिले खुर्ची आणि चहा पाणी येतं आणि त्याचं म्हणजे पाहुणचार केला जातो की नाही, या बसा, तुमचं काम लगेच शब्दावर होतं, फक्त शब्दावर। त्याच्यासाठी आम्हाला पदाची गरज नाहीये, सत्तेची, प्रशासकीय पदाची गरज नाहीये का? तर ती दहशत आहे। ज्यावेळेस अधिकाऱ्याच्या समोर एखादा सत्ताधारी जातो तर त्यांना असं माहिती असतं की हे आपलाच माणूस आहे, सत्ताधारीच अधिकारी चालवत असतो, त्याला म्हणजे आपलाच माणूस आहे, उभा राहिला काय बाजूला झाला काय, याची नेते म्हणजे आपले खास आहे। तर आमचं मन सैनिक हा नगर अध्यक्षपेक्षा पण मोठा आहे, हे आमचं तत्व। आता ते गेले, पण त्यांनी ॲलिगेशन काय केलं, एबी फॉर्म आले नाही। मी वरच्यांशी बोललो, आमच्या पक्षामध्ये एक प्रोटोकॉल पाळला जातो आणि तो प्रोटोकॉल जर डायरेक्ट कोणी फोन केला वरती की त्यांना पहिले फोन येतो की तुम्ही तुमच्या जिल्हाध्यक्षांशी कॉन्टॅक्ट करा।
जिल्हाध्यक्ष निरीक्षकांशी कॉन्टॅक्ट करतील, निरीक्षक संपर्क नेत्यांशी कॉन्टॅक्ट करतील आणि मग तुम्हाला सगळे डिटेल्स दिल्या जातील. जर एबी फॉर्म बद्दल तुमचा मला एकही कॉल नाही, तुम्ही म्हणता लोक इच्छुक होते ना इच्छुक, ते शहर अध्यक्षांकडे आले होते, शहर अध्यक्षांच्या बैठकीला मी होतो, माझ्याकडे व्हॉट्सअपला मेसेजेस आहेत की मी तालुका अध्यक्षाला सुद्धा मेसेज केला की मला इलेक्शन लागणार आहेत, निवडणूक लागणार आहेत, याचे आढावा बैठक घ्यायची आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी मला पूर्ण तालुक्याचा आढावा घेऊन यावा. शहर अध्यक्षांना सुद्धा मेसेज केले, फोन केले, मला आढावा पाहिजे. मला सतीश अण्णा काकड्यांचा आढावा आला, म्हणजे शहर अध्यक्षाचा आढावा आला, तालुका अध्यक्षाचा नाही आला, उपजिल्हा अध्यक्षांचा आढावा नाही आला, कुठल्याही प्रकारचा त्यांचा एक सुद्धा फोन आला नाही की एबी फॉर्मचं काय. जे उमेदवार होते ते यांना कॉल करायचे किंवा मला कॉल करायचे की एबी फॉर्म कुठे आहे, एबी फॉर्मचं काय. तर मी त्यांना शेवटपर्यंत मुद्दामून सांगितलं नाही की त्यांना नको त्यांचा कॉन्फिडन्स डाऊन व्हायला. मला वरतून आधीच साहेबांच्या कार्यालयातून मला फोन आला होता की एबी फॉर्म यावेळेस द्यायचे का नाही हे कन्फ्युजन असं चालू आहे की जोपर्यंत दुबार मतदार यादी क्लिअर होत नाही, मत चोरी बंद होत नाही आणि आपली जे मागणी आहे ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं हे नगरपालिकेमध्ये इलेक्शन लढवणार नाही. आपण पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका याच्या तोपर्यंत आपण सगळं क्लिअर करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर इलेक्शन लढवायचं. आणि फक्त सिस्टीम जर मॅनेज असेल तर लढून उपयोग नाही ना, आणि उलटे आपले डिव्हॅल्युएशन होणार. त्यापेक्षा आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एक तर स्थानिक लेवलला एखादी आघाडी करा किंवा अपक्ष उमेदवार द्या आणि नंतर आपण त्याला पुरस्कृत करून घेऊ. आणि ती सगळी कंडिशन कार्यकर्त्यांना मान्य होती. मग हे 2 पदाधिकारी गेले, यांना का मान्य नाही, यांनी कधी चर्चा केली, कोणती बैठक घेतली, दाखवा प्रूफ. कधी मला कॉल केला, कधी वरच्यांना कॉल केला, मी वरती विचारलं तुमच्याशी कॉल झाला होता का, कोण, त्यांना तर पदाधिकारी सुद्धा माहिती नाही. म्हणजे डायरेक्ट कसं काय करतील. आपल्या कार्यालयाचा प्रोटोकॉल आहे की वरती कॉन्टॅक्ट करायचा, नंतर त्यांनी आपलं जिल्हाध्यक्षांनी कॉन्टॅक्ट करायचा आणि जिल्हाध्यक्ष वरती कॉन्टॅक्ट करेल. मग जर हे सगळी गोष्ट सिस्टीम चालू असताना यांनी यांच्या पद्धतीने राजीनामा दिला, कारण यांना दुसऱ्या पक्षामध्ये त्यांचं व्हॅल्युएशन वाढवायचं होतं. अशी कुठलीही घटना घडलेली नाही. आणि एक उदाहरण म्हणजे मग तालुक्यातून फक्त कोपरगावमध्येच प्रॉब्लेम आला का, राहत्यामधल्यांनी नाही राजीनामा दिला. हा, शिर्डीमध्ये एक झाली अशी केस, पण विषय असा होता की राहत्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी तयार केली, त्याच्यामध्ये आम्हाला 4 सीट मनसेला, काही शिवसेना, उबाटा गट, काही काँग्रेस, काही राष्ट्रवादी, काही रासप, असे 4-5 पक्षांनी मिळून आम्ही एक पॅनल तयार केला. जोरदार पॅनल चालू आहे, जोरदार प्रचार चालू आहे, कुणालाही कुठल्याही प्रकारची तक्रार नाहीये कोणत्या उमेदवाराला किंवा कार्यकर्त्याला. कोपरगावमध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी जिल्हाध्यक्ष सचिन कोते शिवसेनेचे, उबाटा गटाचे, त्याच्यानंतर संजय अप्पा शिंदे हे शिर्डीचे, हे पण त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते. आमचे जे उमेदवार इच्छुक होते इलेक्शनसाठी ते पण या ठिकाणी उपस्थित होते. मीटिंग झाली त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की आता तुमचे एबी फॉर्म नाही आहेत तर तुम्ही मशाल चिन्ह घ्या. कार्यकर्त्यांनी डायरेक्ट सांगितलं आम्ही अपक्ष उभा राहू, पण आम्हाला मशाल चिन्हावर उभा राहायचं नाही. जर निवडून आलं तर ते झाले का त्यांच्या गटामध्ये सामील. त्याने आम्ही राजसाहेबांचे कार्यकर्ते, आम्ही अपक्ष निवडून येऊ, पडलो तरी आम्हाला काही कुठल्याही प्रकारची वेदना नाही, काही नाही, काहीच नाही, पण आम्ही एकनिष्ठ राजसाहेबांशीच राहू, आम्हाला दुसरं चिन्ह घ्यायचं नाही. त्यांनी अपक्ष चिन्ह घेतलं. 2 जण, एक आर्ने म्हणून आहे आणि एक आतिश शिंदे, प्रमोद आर्ने आणि आतिश शिंदे, हे 2 जण इथून अपक्ष उभे आहेत. शिर्डीमध्ये पण महाविकास आघाडी तयार केलेली होती, परंतु काँग्रेसने आम्हाला त्या ठिकाणी फसवणूक केली आमची, की त्या ठिकाणी त्यांनी शेवटपर्यंत युती करायची आणि अचानक 12-13 फॉर्म त्यांनी एबी फॉर्म त्यांच्या उमेदवारांना दिले. शिवसेनेने पण 7-8 फॉर्म दिले. आमचा एबी फॉर्म नसल्यामुळे आम्ही शिर्डीमध्ये थांबून घेतला. आणि कोपरगावमध्ये 2 म्हणजे कुठंच काही प्रॉब्लेम नाहीये. नगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे इलेक्शन लढवल्या जातात, कुठंच राजीनामाची पद्धत झाली नाही. आता हे यांचं काय झालेलं आहे की यांना आता पंचायत समिती, जिल्हा परिषद आलेली आहे, त्यांना माहिती आता तालुका अध्यक्षाला, जिल्हा उपाध्यक्षालाच बैठक घ्यायची, ग्रामीणची ताकद दाखवायची, आढावा सादर करायचा आहे. आपली पक्षातून हकालपट किंवा पक्षातून आपल्यावर कारवाई होण्यापेक्षा आपण आधीच मानाने गेलेलं बरं आहे. त्याच्यासाठी ते मानाने गेले. आमचं त्यांना सेंडअप आहे. काही वाईट शब्द आम्हाला काही बोलायचे नाही, कारण गेलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीच द्यावं लागते. चांगलंच बोलावं लागतं. तो किती नालायक असला तरी तो चांगला माणूस होता असंच म्हटलं जातं. त्या पद्धतीने आम्हाला काही त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही, काही नाही. आम्हाला फक्त आम्ही आतापर्यंत पक्षासोबत होतो, पक्षासोबत राहू. राजसाहेबांचे ध्येय धोरण आम्हाला मान्य राहतील शेवटच्या क्षणापर्यंत. दुसरी गोष्ट जे आता
तालुका आपलं कोपरगाव तालुका आणि शहराची टोटल बॉडी मी आज या ठिकाणी बरखास्त करतो, बरखास्त करणार आहे आणि 2 दिवसात मी लगेच सगळे पदाधिकारी नवीन नेमणार. सतीश काकडे, मनसे शहराध्यक्ष. मी शहराचं काम बघतो. हे उपजिल्हा अध्यक्ष पण नाहीये. उपजिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे असताना मी घोषित केलेला उपजिल्हा अध्यक्ष आहे आणि त्याचं काही काम नाही, फक्त पैसा कमवायचा एवढाच धंदा त्याचा होता आणि त्याला मनसेमध्ये राहण्याची किंमत सुद्धा नव्हती. मी राजसाहेबांसंग बोललो, बाळा नांदगावकर संघ बोललो, अविनाश जाधव संघ बोललो आणि सचिन मोरेन संघ बोललो. त्यांनी सांगितलं काही बी फॉर्म मिळणार नाही, तुम्हाला उभं राहायचं असेल तर अपक्ष उभे राहा. त्याच्यासाठी मी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून घेतलं आणि शिवसेने संघ सुद्धा बोललो, शिवसैनिकांच्या जिल्हाध्यक्ष संघ बोललो, कोटेन संघ. ते आले होते माझ्याकडे, तर त्यांना म्हणलो मशाल आमचे कार्यकर्ते काय घेणार नाही, मशाल काही घेणार नाही, इंजिन असेल तरच आम्ही लढणार, नाहीतर अपक्ष लढू. त्यासाठी आतिश शिंदे आणि बैठकला तरी आम्ही फोन करून विचारलं होतं, तरी त्याला 8 दिवस झालेले, 8 दिवस झाले. ते येऊन गेलेत का तुम्ही युती करा. आम्ही वरती विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं तुमच्याकडे एबी फॉर्म नाही तर मशाल घ्या. तर आमचे कार्यकर्ते मशाल घ्यायला तयार नव्हते. त्याच्यामुळे आम्ही मग 2 जण होते इच्छुक, त्यांना मी अपेक्ष उभं केलंय, प्रमोद आरणे आणि आतिश शिंदे. त्याच्यानंतर अनिल गाडे म्हणले आपल्याकडे इंजिन नाही, आपण थांबून घेणार. बंटी सपकळ, अनिल गाडे, नवनाथ मोहिते, अनेक कार्यकर्ते थांबून गेले. तर त्याच्या छोटूभाई पठाण अशा प्रकारचे सगळे हे सगळे आमचे कार्यकर्ते आपलं इंजिन नसल्यामुळे थांबले गेले आणि मी नगराध्यक्षासाठी सर्व तयारी करून ठेवलेली होती. महिला किती आहे, माणसं किती आहे, जातीचा दाखला, शाळेचा दाखला, या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या होत्या. पण आमच्या राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं का बुवा तुम्हाला उभं राहायचं असेल तर अपक्ष उभं राहा, नाहीतर तुम्ही थांबून घ्या. त्याच्यामुळे एबी फॉर्म न आल्यामुळे मी थांबून घेतलं. का पक्षाची इज्जत आहे ती आपली इज्जत आहे, इंजिन नाही तर आम्ही नाही, राजसाहेब आहे तर आम्ही आहे, राजसाहेब तर आम्ही आहे, नाही तर आम्हाला काही किंमत नाही. आणि हे भामटे चोट्टे राजसाहेबांना माहितीये, 13 आमदार होते, गेले कुठं ना आले कुठं, हे भामटा कुठं गेला कुठं गेला तर आम्हाला फरक पडत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी पक्षांतर केलं किंवा दुसऱ्या पक्षात गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं की कोल्हे 29 मध्ये आमदार होतील आणि आमदार झाल्यावर त्यांनी मला पीए करावं. नाही, त्यांना शब्द दिलेला आहे का पीए करतो म्हणून शहाणा आहे, बोतो हुशार आहे, इकडून इकडे पलट्या मारू शकतो, म्हणजे लोकांना पण येड्यात काढू शकतो, म्हणून तो पीए पण योग्य राहील. कारण तो पहिले काळ्यांकडे होता, आता कोल्यांकडे गेला. मला त्याच्याशी काही कोल्हे किंवा काळ्यांशी काही घेणं देणं नाही, पण माझ्या पक्षाची बदनामी केली. नालायक आणि इथून पुढं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कुणी गद्दारी केली तर मनसे सैनिक तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने पत्रकार परिषद बोलवलेली आहे. इथं जमलेले माझ्या सर्व मन सैनिक तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की आता सध्या निवडणुकीची धामधूम चालू झालेली आहे आणि ह्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये काल आमच्या मनसेच्या यासाठी म्हणतो की काही दिवस त्यांनी आपलं कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. त्या कार्यकर्त्यांनी काल स्वयंघोषित उपजिल्हाध्यक्ष जे मी म्हणतोय त्याचं कारण असं की त्याला अधिकृत हे मनसेचं पत्रक आजपर्यंत नव्हतं. फक्त सतीश अण्णा काकडे यांच्यामुळे त्यांना
जे आमचे माजी जिल्हा अध्यक्ष होते त्यांना सांगून ते जे उपजिल्हाध्यक्षपद दिलेलं होतं ज्ञानेश्वर गाडे यांना, जे सांगून सतीश अण्णाच्या रिक्वेस्टमुळे त्यांना ते पद भेटलेलं होतं आणि त्या नावाखालीच ते आतापर्यंत त्यांनी माया जमा केली, सगळ्या काही गोष्टी ते पुढे मी सांगतो. परंतु काल त्यांनी ज्या सगळं पक्षांचा छातीडोकपणे सांगितलं की मी एक उपजिल्हा अध्यक्ष आणि मनसे सदस्याचा मी आज राजीनामा देतो. सदस्याचा ठीक आहे, पण मनसे उपजिल्हा अध्यक्ष हे पद त्याला नव्हतं, हे आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष हे तुम्हाला सांगतील. परंतु काल ते बोलत असताना त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आमचं जे दैवत आहे, आमचा जो विठ्ठल आहे राजसाहेब ठाकरे यांच्यावर, तसेच आमचे जे उपनेते आहेत यांच्यावर त्यांनी आरोप केले की आम्हाला ते विश्वासात घेत नाही. बरोबर, आता विश्वासात घेत नाही म्हणजे तुम्ही कार्य काय केले? तुम्ही उपजिल्हाध्यक्ष म्हणत्या, तुम्ही म्हणता का वो 2000 म्हणजे 2025चं जे इलेक्शन लागलेलं आहे याच्यात आमचे काही मनसेचे उमेदवार हे इलेक्शन लढण्यासाठी उभे राहणार होते, परंतु त्यांना 17 तारखेला एबी फॉर्म दिलेला नाही. याचा त्यांना थोडस मनात वाईट वाटून त्यांनी राजीनामा दिला. 17 तारखेला एबी फॉर्म भेटले नाही, तुम्ही 2 दिवस म्हणजे 20 तारखेला तुम्ही राजीनामा देत्या. मग तुम्ही वाट कोणाची बघत होते? तुम्हाला काय पैसा येणार होता का? मग तुम्ही आज राजीनामा देत्या, त्याच्यानंतर तुम्ही सांगता का मी 2 दिवसांनी निर्णय घेणार का मी कुठं जातो काय जातो. तुम्ही आम्हाला कोपरगावकरांना रस्तेच माहिती नाही, तुम्ही सांगता एक कारखान्याकडे जातो, एक कोळपेवाडीकडे जातो, एक बँकेकडे जातो, म्हणजे तुमच्या डोक्यात फक्त पैसा. झावरेंची बँक, समतांची बँक, दूध डेअरी, संजीवनी, बरोबर, त्याच्यानंतर कोळपेवाडी, म्हणजे डोक्यात फक्त पैसा. कारण जो पैसा आहे इथं फक्त सेटलमेंट करून, त्या पदाची सेटलमेंट करून तुम्ही आतापर्यंत जो माया जमवली ती सगळ्यांच्या डोळ्यात आलेली आहे. आणि आज तुम्हाला लक्षात आलं की आता इलेक्शन लागलेली आहे, याच्या पुढे आपली काय डाय होणार नाही, म्हणून तुम्ही लगेच पक्षाचा राजीनामा दिला आणि आमच्या विठ्ठलावर तुम्ही आरोप केला की आमची दखल घेत नाही. अहो, दखल घेण्यासारखं तुम्ही काम काय केलेलं आहे? तुम्ही एखादी शाखा, एखादा कार्यकर्ता, तुम्ही तो जमा तर करायचा होता, दाखवायचा होता. तुमच्या मागे तुम्ही राजीनामा दिला, तुमच्या मागे 10 जण दाखवायचे होते, हे आमचे 10 जण आलेले, आम्ही यांचे सुद्धा राजीनामा देतोय. तो एक जण घेतला जो जिल्हाध्यक्ष, तो पण अनधिकृतच, म्हणजे त्याला पत्र नाही. त्यांनी अनेक महिलांना गंडा घातलेला आहे, हजार रुपये गोळा केलेले, त्याच्यावर केसेस चालू आहे. सगळ्यांना सांगितलं 10,000 रुपये, 1000 रुपये जर तुम्ही जमा केले तुम्ही तुम्हाला 15 दिवसात 10,000 रुपये देतो. असे करून अनेक महिला, ज्या गोरगरीब महिला जे काम करतात त्यांच्याकडून हजार रुपये त्या योगेश गांगुलींनी जमा केले, त्याच्यावर फौजदारी झालेली आहे. अपंगाच्या नावाखाली त्यांनी फक्त पैसा गोळा केलेला आहे. आणि त्यावेळेस पण त्यांनी काय केलं, आमदार आशुतोष दादांच्या गाड्या घेतल्या, लोकांना गाडीमध्ये घालायचा, नगरला न्यायचा, म्हणजे गाड्या एकाच्या, पैसा एकाचा आणि प्रवेश दुसरीकडं, असे यांचे धंदे. यांना कुठल्या प्रकारची कोपरगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये इज्जत नाही. मी एकच तुम्हाला सांगू शकतो की मनसे कोपरगाव शहरामध्ये मनसेचे अनेक उमेदवार हे उभे राहणार होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन ह्या चिन्हावर अनेक उमेदवार आमचे उभे राहणार होते, परंतु आमचे मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे, तसेच जिल्हाध्यक्ष राजाजी लुटे यांनी साहेबांबरोबर, अविनाश जाधव साहेबांसह, बाळा नांदगावकर साहेब, सचिन मोरे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना सांगण्यात आलं की आपल्या अडचण काय आलेली, आपण एबी फॉर्म का देऊ शकत नाही. जर जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांना जर ते फोन उचलून सांगू शकता एवढ्या धामधोडीमध्ये आपण एबी फॉर्म का देऊ शकत नाही, तर मग हा स्वयंघोषित उपजिल्हाध्यक्ष होता ना, याचा फोन का उचलला नाही? हे सांगण्यासारखं नाही. हे काही गोष्टी आपणही समजून घ्यावा अशी माझी विनंती राहील. आणि त्यानंतर अनेक पक्षांनी आम्हाला ऑफर दिली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तुम्ही आमच्याकडे यावं, आपण युती करू आणि एकत्र लढू. पण आमच्या कार्यकर्ते इतके स्वाभिमानी आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही पक्षावर लढण्याचा निर्णय न घेता निवडणुकीतून घरी थांबले, पण निवडणूक लढले नाही. त्याच्यामध्ये आमचे आतिश शिंदे झाले, प्रमोद आर्णे झाले, हे अपक्ष उभे राहिले, पण कोणत्या पक्षाला बळी पडलेले नाही. असे आमचे मन सैनिक एकनिष्ठ आहे आणि आयुष्यभर एकनिष्ठ राहणार आहे. त्यानंतर आजपर्यंत पक्षाच्या नावाखाली फक्त यांनी सेटिंग केलेल्या आहे, फक्त सेटिंगच केलेल्या आहे आणि त्यांना माहिती आता सेटिंग होणार नाही. आणि आमच्या राजसाहेबांची त्यांनी बदनामी चालू केलेली आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आता यांना पुढे सांगतो की जर तुम्ही राजसाहेबांबद्दल किंवा इतर नेत्यांबद्दल अपशब्द जर बोलले तर तुमच्या तोंडामध्ये दात ठेवणार सुद्धा ठेवणार नाही. लक्षात ठेवा, तुमची गाठ ही महाराष्ट्र सैनिकासंग राहील.
तुमच्यासारख्या लबाड कुत्र्यांसंग नाही. कारण तुमचं हा गंमत काय झालेली माहिती आहे का? तुमचा खेळ हा डोंबराच्या खेळावानी झालेला आहे. जिकडे भेळ तिकडे खेळ. कारण तुम्हाला माहिती आहे आता इकडून पैसे भेटणार आहे आणि म्हणून तुम्ही लगेच तिकडे प्रवेश केलेला आहे. तुम्ही 2 दिवसानंतर तुम्ही प्रवेश करणार होते. तुमच्या मित्रांना विचारणार होते, तुमच्या घरच्यांना विचारणार होते, कुठे गेले तुमचे मित्र, कुठे गेले तुमचे घरचे. 2 तासामध्ये तुम्ही प्रवेश करता. म्हणजे हा सगळा सेटिंगचा खेळ चाललेला आहे. यांनी काही फरक पडणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. आजपर्यंत ज्यांनी फोडाफाडीचं राजकारण करून दिवस काढलेले त्यांच्याबद्दल त्यांच्या गल्लीतले काही मंडळ आहे, संघटना आहे, त्यांना जाऊन विचारा तुम्ही का यांनी काय केलं आजपर्यंत. याच्यापाशी जायचं कानायचं, त्याच्यापाशी जायचं कानायचं, याच्याबद्दल अपशब्द बोलायचं आणि ते मंडळ फोडायचं. हे करू करू एका मंडळाचे 4 मंडळ त्यांनी आतापर्यंत गेलेले. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यामध्ये सुद्धा फूट पाडून त्यांनी 2 गट तयार केले. काहीच कारण नव्हतं. फक्त त्यांना माहिती होतं की सतीश काकडे जिथं राहील तिथं सेटिंग होत नाही. इथं फक्त कामाचा दाखला दिला जातो. इथं कोणत्या प्रकारची सेटिंग होत नाही. तुम्हाला जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर माहिती घ्यायची असेल तर कशी असती निष्ठा हे तुम्हाला फोटोद्वारे मी दाखवू शकतो. तो म्हणतो ना मी 38 वर्ष घातले, मी बालसैनिक होतो, मी फलानं केलं, मी बिस्तनं केलं. हे सतीश काकडे जे शिवसेनेत होते हा त्यांचा प्रूफ. त्याच्यानंतर ही फॅमिलीसह हा आमचे पुतणे दोन्ही राहुल आणि विक्रम ज्यांचे वय आज 38 आणि 35 आहे. ते जन्मातच आम्ही शिवसेनेमध्ये दाखवले. हा जो ग्रुपिंग सतीश अण्णांचा जो शिवसेना म्हणून चालवली, हे बघा हे प्रूफ आहे आमच्यापाशी. हे फॅमिलीसह शिवसेना काय असते ही लहान मुलांना घेऊन शिवसेना बनवण्याचं काम सतीश अण्णांनी केलेलं आहे. हे झालं शिवसैनिक. हे विलास भानुशाली साहेब जे संपर्क प्रमुख होते आणि दिवंगत धनंजयजी रुईकर हे त्यांच्या बरोबर होते. अनेक नेते सतीश अण्णांनी घडवलेले आहे. त्यानंतर कॉलेजमध्ये युआरचं इलेक्शन असताना अतिशय संघर्षातून युआर सतीश अण्णांनी घडवले. भारतीय विद्यार्थी सेनेच्या याच्यातून. त्यानंतर विद्यार्थी सेनेमध्ये काम करत असताना काही फोटोग्राफी मी मोबाईल मध्ये दाखवतोय ज्यात रवींद्रजी पाठक सुद्धा आहे. अशा अनेक कार्यकर्ते आहे. राजसाहेब आहे, त्यांच्या बरोबर सतीश अण्णा आहे. ते कुठे जिल्हाध्यक्ष म्हणते ना, उपजिल्हाध्यक्ष जे म्हणतात का भाऊ आम्ही बालपणापासून शिवसैनिक विद्यार्थी सेनेत, हे विद्यार्थी सेनेत असतानाचे फोटो आहे. त्याच्यानंतर बाळा नांदगावकर साहेबांनी त्यांना सांगितलं, हे बाळा नांदगावकर कोपरगावात आलेले होते, सतीश अण्णांनी आणलेले होते. याच्यात उपजिल्हाध्यक्ष कुठे ते दाखवा. याच्यात कुठे उपजिल्हाध्यक्ष नाहीये. ते म्हणतात ना राजसाहेब पक्षाची दखल घेत नाही किंवा शब्दाशिकीची थाप मारित नाही. तर हे राजसाहेब आणि मनशेश्वर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे जे कामाचे स्वरूप सांगत असताना राजसाहेबांनी त्यांना थाप दिली. शब्बासकीची थाप, कामाची थाप, निष्ठेची थाप. मग तुम्ही कुठे? तुम्ही कोणत्या याच्यात नाही. तुम्ही सांगतात का सगळं अंधारमय झालेलं आहे. अंधारमय नाही झालेलं. तुमच्या पुढं डोळ्यापुढं संपत्तीचा अंधार आलेला आहे. जर ती संपत्तीचा अंधार बाजूला काढा, तुमचे चष्मे बाजूला. हे बघा मन सैनिक, तुम्ही विनंती आहे पाठीमागे दाखवा. ही मन सैनिक आहे जे सतीश काकड्यांसंग एकनिष्ठ आहे. अनेक मन सैनिकांना कामानिमित्त येण्यासाठी वेळ भेटलेला नव्हता आणि अचानक पत्रकार परिषद बोलवल्यामुळे ते सुद्धा आलेले नव्हते. अनेक असे प्रूफ आमच्यापाशी आहे जे आम्ही पहिल्यापासून शिवसेना, विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसंग आम्ही एकनिष्ठ आहे. तुम्ही असे दाखवा. अशा ह्या भूलभराया लोकांना आमच्याकडे महत्व नाही आणि आम्ही महत्वही देणार नाही. याला गेल्याने आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कुठल्याही प्रकारची काहीच फरक पडत नाही. कारण तो होता एकटा आणि गेला एकटा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही तुम्हाला पत्रकारांना विनंती करतो की अशा हे जे नालायक लोक आहे यांना तुम्ही जास्त पिक्चर मध्ये आणू नये, एवढीच आमची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.